बेसिकली सगळ्याच जणांना वह्या पुस्तकं जे असेल सगळं बंद करून ठेवा टोटल. कारण आजची सायकल जी आपल्याला बघणं आहे ही खूप महत्वाची सायकल लाईट गेली आहे का. ओके, सायकल एवढी इम्पॉर्टंट आहे, सायकल कळली म्हणजे आपला नीटचे क्वेश्चन्स क्लिअर झाले. त्याच्यामुळे आज आपण क्रेब सायकल बद्दल अभ्यास करणार आहे, जी की रेस्पिरेशन मधली सगळ्यात महत्वाची आणि थोडीशी कॉम्प्लेक्स सायकल आहे. यानी सगळ्यात महत्वाची का, कारण रेस्पिरेशन क्रेब सायकल झाल्याशिवाय कंप्लीट होत नाही. आणि सगळ्यात कॉम्प्लिकेटेड का, कारण समजायला कशी आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, 9 स्टेप्स रिएक्शन आहे. किती बेटा, 9 स्टेप्स, 9 स्टेप वाईज रिएक्शन होतात. त्याच्यामध्ये कार्बन किंवा मग जो काही ग्लुकोज आहे तो ग्लुकोज टोटली काय होऊन जातो, ब्रेकडाऊन होतो. समजलं. ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये ग्लुकोज हा किती भागात ब्रेकडाऊन केला होता आपण, 2. पायरुव्हिक ऍसिड चे 2 मॉलिक्यूल. आता क्रेब सायकल मध्ये पूर्ण ग्लुकोजलाच काय करायचं, आता ब्रेकडाऊन करायचं आहे. कळलं. पूर्ण ग्लुकोजला, एका ग्लुकोज मध्ये किती कार्बन असते, 6 कार्बन. तर आपल्याला टोटल 6 कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल काय करायचे, बाहेर टाकायचे. समजलंय. कारण आपल्याला माहिती रेस्पिरेशन प्रोसेस मध्ये किती कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल बाहेर जातात, 6. कारण आपण रेस्पिरेशन प्रोसेस बघितली की C6H12O6 मधून आपण काय करणार आहे, ब्रेकडाऊन करणार, एनर्जी रिलीज करताना 6 CO2 लॉस करणार. किती, 6 तर 6 CO2 चा हिशोब काढणे आपल्याला की बुवा 6 CO2 काय झाले, लॉस झाले. ठीक आहे. नाउ लेट अस डिस्कस अबाउट क्रेब्स सायकल. कशाबद्दल बघू आपण आता, क्रेब्स सायकल बद्दल बघायचं आहे. ठीक आहे, केअरफुली लक्ष द्या. सुरुवातीला आपण काय बघतोय ते महत्वाचं आहे. काय बघतोय बेटा आपण आता, एरोबिक रेस्पिरेशन. काय बघतोय, एरोबिक रेस्पिरेशन बघतोय. तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कशाचं बेटा, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं आपण. कशाचं ब्रेकडाऊन केलं बेटा, ग्लुकोज मॉलिक्यूल जो की किती कार्बनचा होता, 6 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. जो ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं डिग्रेडेशन केलं ग्लायकोलिसिस प्रोसेसने. कोणत्या प्रोसेसने बेटा, आणि ही जी प्रोसेस आहे कुठं कंप्लीट होत होती बेटा, तर सायटोप्लाझम मध्ये. ग्लुकोजचं डिग्रेडेशन केलं पायरुव्हिक ऍसिड मध्ये, त्या प्रोसेसला म्हणलं होतं आपण ग्लायकोलिसिस. काय, ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस झालंय सायटोप्लाझम मध्ये, ग्लुकोजचं डिग्रेडेशन केलं 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड. है की नाही. कशामध्ये डिग्रेड केलं बघा आपण त्याला, 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड. मग इथे तुम्ही पायरुव्हिक ऍसिड किंवा याला तुम्ही पायरुवेट सुद्धा म्हणू शकता. है की नाही. किती कार्बनचा असतो पायरुव्हिक ऍसिड बेटा, 3 कार्बनचा कंपाऊंड आहे. बरोबर आहे. मग आता पायरुव्हिक ऍसिड डायरेक्टली क्रेब सायकल मध्ये काय होत नाही, एंटर करत नाही. आपल्याला माहिती सगळ्यांना पायरुव्हिक ऍसिड कॅन नॉट एंटर डायरेक्टली इनटू द क्रेब सायकल. व्हाय, बिकॉज पायरुव्हिक ऍसिड विल सिंथेसाइज इन द सायटोप्लाझम. ओके, आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये क्रेब सायकल होते. बरोबर बोलतोय. त्याच्यामुळे आता आपण काय म्हणणार, हे पायरुव्हिक ऍसिड काय होते, पायरुव्हिक ऍसिड अंडरगोज ऑक्सिडेटिव्ह डिहायड्रोजनेशन किंवा ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन होते. या ठिकाणी काय होतं बेटा, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. आता ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन मुळे काय होतं बेटा, हायड्रोजनचा काय होतो, लॉस होतो. आणि या ठिकाणी बोला काय होतं बेटा, NAD converted into a NADH2. NAD converted into a NADH2. यानी काय झालं इथं, ऑक्सिडेशन झालं. काय झालं बेटा, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ मॉलिक्यूल. हायड्रोजन लॉस झाले म्हणजे ऑक्सिडेशन झालं. आता हायड्रोजन लॉस झाली या प्रोसेसला डिहायड्रोजनेशन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, डिहायड्रोजन. हे मान्य आहे तुम्हाला. बघा, लॉस ऑफ कार्बन डिकार्बोक्सिलेशन, एडिशन ऑफ कार्बन कार्बोक्सिलेशन, आहे की नाही. लॉस ऑफ हायड्रोजन डिहायड्रोजनेशन, आणि एडिशन ऑफ हायड्रोजन रिडक्शन. एडिशन ऑफ हायड्रोजन रिडक्शन म्हणजे मग आता लॉस केला, NAD कन्वर्टेड इनटू NADH2. आणि त्याच वेळेला काय लॉस केला बेटा आपण, अजून CO2 आणि गेट कन्वर्टेड. पायरुव्हिक ऍसिड मध्ये 1 CO2 गेला म्हणजे कार्बन 1 लॉस झाला. म्हणजे 3 कार्बनचा कंपाऊंड किती कार्बन मध्ये कन्वर्ट होईल, 2 कार्बन कंटेनिंग. दॅट इज कॉल्ड ऍज ऍसिटिल. कशामध्ये कन्वर्ट होईल तो, ऍसिटिल. बरोबर आहे. आता हा जो ऍसिटिल आहे, ऍसिटिल इज ट्रीटेड विथ ऍसिटिल कोए किंवा ऍसिटिल इज ट्रीटेड विथ द कोएन्झाइम ए. या ऍसिटिल मध्ये काय ऍड केला जाईल बेटा, कोएन्झाइम ए चा काय केला जाईल, ऍड केला जाईल. आणि कोएन्झाइम ए ऍड झाला तर इट इज कन्वर्टेड इनटू अ ऍसिटिल कोए.
मला सांगा इथपर्यंत रिॲक्शन सगळ्याला माहिती आहे का? आणि ह्या रिॲक्शनला ही जी रिॲक्शन इथे ग्लायकोलिसिस कंप्लीट झालं, एंड प्रोडक्ट पायरुव्हिक ऍसिड कन्व्हर्टेड इनटू ऍसिटिल कोए, आहे का नाही? तर ह्या प्रोसेसला काय म्हणतात? ऍसिटिलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड. काय म्हणतात? ऍसिटिलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड. समजतं इथपर्यंत? मग आता काय म्हणणार याला? आपण काय म्हणणार आहे? तर इसे हम कहेंगे बेटा ये क्या हो जाएगा? तो ये हो जाएगा एसिटिलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड. इज दॅट क्लिअर? याला ऍसिटिलेशन ऑफ पायरुव्हिक ऍसिड असं म्हणतात. आता ऍसिटिलेशन झालं, आता काय होईल बघा, लक्षात ठेवा. हा आता ही रिॲक्शन आता ऍसिटिल कोए जो कशामध्ये एंटर झालाय? मायटोकॉन्ड्रियामध्ये असेल. कशामध्ये आलेला? आता मायटोकॉन्ड्रियामध्ये असेल. आता मायटोकॉन्ड्रियामध्ये काय असेल बघा? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. काय असेल बेटा? किती कार्बन कंटेनिंग आहे ते? 4 कार्बन कंटेनिंग ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड इज रिएक्ट विथ, कोणासोबत रिएक्ट होईल बघा, लक्षात ठेवा. ए ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड रिएक्ट विथ ऍसिटिल कोए. कसोबत रिएक्ट होईल ते? ऍसिटिल कोए सोबत रिएक्ट होईल इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर. कायच्या प्रेझेन्स मध्ये बेटा? वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये. इन द प्रेझेन्स ऑफ H2O अँड एन्झाइम that is citrate synthetase. कोणते एन्झाइम बेटा? citrate synthetase एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये. एन्झाइम citrate synthetase. ध्यानात राहील काय? acetyl CoA treated with the oxalo acetic acid in the presence of water and enzyme citrate synthetase. It gives citric acid. काय भेटेल बाळा आपल्याला? citric acid. It gives a citric acid जे की किती कार्बनचा असणार बेटा? 6 कार्बन. का 6 कार्बन? बिकॉज acetyl CoA किती कार्बनचा असणार आहे? हा 2 कार्बनचा आहे. हे 4 + 2 = 6 कार्बन. क्लियर? आता काय होणार बघा, लक्षात ठेवा. या वेळेला मग आता बघा काय म्हणणार? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड react with the acetyl CoA, okay, 2 carbon containing in the presence of water and enzyme citrate synthetase. It forms citric acid and loss a coenzyme A. काय लॉस करेल ते? coenzyme A, which is again useful to the acetylation of pyruvic acid. समजलं तुम्हाला? की जे परत कशासाठी वापरला जाईल? ऍसिटिलचा ऍसिटिल कोए मध्ये कन्वर्ट करण्यासाठी वापरला जाईल. अंडरस्टँड? ओके, द फर्स्ट रिएक्शन इज दिस. And this reaction is known as condensation reaction. या रिएक्शनला काय म्हणतात बेटा? कंडेन्सेशन रिएक्शन म्हणतात. का? बिकॉज याच्यामध्ये काय वापरलेलं आहे? वॉटर वापरलेलं आहे. ठीक आहे, झालं इथपर्यंत. आता ऍसिटिल कोए कशामध्ये एंटर झाला बेटा? ऍसिटिल कोए कशामध्ये एंटर झाला? त्या क्रेब सायकल मध्ये. एक सायकल असणार आहे. आता इमॅजिन करू आपण ती सायकल, कारण आपल्याला ती सायकल आता काढायची. अशी पूर्ण सायकल आहे. ओके, तर ही पूर्ण सायकल मध्ये ऍसिटिल कोए एंटर झाला म्हणजे आता ऍसिटिल कोएची एंट्री झाल्यानंतर पहिला स्टेबल प्रोडक्ट कोणता बनला बेटा? इथं सिट्रिक ऍसिड बनलाय. त्याच्यामुळे या सायट्रिक ऍसिड बनलाय पहिला प्रोडक्ट. त्याच्यामुळे ही जी काही पूर्ण क्रेब सायकल आहे, या क्रेब सायकलला अजून ऑरमध्ये काय म्हणतात? सिट्रिक ऍसिड सायकल. काय म्हणतात? सिट्रिक ऍसिड सायकल. क्रेब सायकल इज ऑल्सो कॉल्ड एज सिट्रिक ऍसिड सायकल बिकॉज द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इज सिट्रिक ऍसिड. ओके, आता सिट्रिक ऍसिड जर बघितला आपण तर 3rd नंबरच्या कार्बनला COOH यानी कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप अटॅच. कोणता बेटा? कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप या ठिकाणी काय आहे बेटा? अटॅच आहे. त्याच्यामुळं याला ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल सुद्धा म्हणतात. काय म्हणतात बेटा? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. अंडरस्टँड? काय? सिट्रिक ऍसिडच्या 3rd नंबर कार्बनला काय अटॅच असणार बेटा? त्या ठिकाणी कार्बोनिक ग्रुप अटॅच असतात. 3 कार्बोनिक ग्रुप अटॅच असतात. त्याच्यामुळे आपण काय म्हणायला काय बेटा? आहे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. मग पहिलाच ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिडचा प्रोडक्ट त्याच्यामुळे त्या ठिकाणी या सायकलला नॉर्मली म्हणतात TCA सायकल. काय म्हणतात? TCA सायकल. मग याला काय काय म्हणायचं? एक असते क्रेब सायकल, एक असते सिट्रिक ऍसिड सायकल. काय? सिट्रिक ऍसिड सायकल. आणि एक असते TCA ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. समजलं तुम्हाला? लक्षात ठेवा. तिन्ही नावापैकी कोणते नाव तुम्हाला ओळखल्या जाईल. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता सिट्रिक ऍसिड बनला. आता सिट्रिक ऍसिड काय करेल?
तर सिट्रिक ऍसिड कन्वर्ट इनटू आयसोमरिक फॉर्म. सिट्रिक ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होईल बघा त्याच्या आता आयसोमरिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. सिट्रिक ऍसिड अंडरगोज आयसोमरायझेशन. सिट्रिक ऍसिड मध्ये काय बेटा आता आयसोमरायझेशन. या प्रोसेसला काय म्हणतात बेटा आपण आयसोमरायझेशन. मग आयसोमरायझेशन करायसाठी सिट्रिक ऍसिडचा आयसोमर कोण असतो? आयसोमर माहिती सगळ्याला सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. बरोबर आहे की नाही? मग आता सिट्रिक ऍसिडचा आयसोमर असतो आयसोसिट्रिक ऍसिड. कोण असतो बेटा? आयसोसिट्रिक ऍसिड. आयसोसिट्रिक ऍसिड. आता हा सिट्रिक ऍसिड आयसोसिट्रिक ऍसिड मध्ये कन्वर्ट झाला. या प्रोसेसला म्हणतात काय बेटा? लक्षात ठेवा. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज आयसोमरायझेशन. काय म्हणतात बघा या प्रोसेसला? आयसोमरायझेशन. आयसोमरायझेशन म्हणतात. This process is called as isomerization and it takes place in the presence of enzyme that is aconitase. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये बेटा? aconitase एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये. इथं कोणता एन्झाइम वापरला आपण? सिट्रेट सिंथेटेज. रिएक्शनचं नाव कंडेन्सेशन. सेकंड रिएक्शन आयसोमरायझेशन. सिट्रिक ऍसिड कन्वर्टेड इनटू इट्स आयसोमरिक फॉर्म दॅट इज अ आयसोसिट्रिक ऍसिड. जो किती कार्बनचा आहे बेटा? 6 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये होते? ॲकोनिटेज. काय बेटा? ॲकोनिटेज. पण इथं होत असताना कोणत्या प्रोसेस होतात? हे दोन प्रोसेसना आयसोमरायझेशन होतं बेटा. एक पहिले याच्यातून काय केलं जातं? लॉस ऑफ वॉटर. काय केलं जातं बेटा? लॉस ऑफ वॉटर. वॉटर काय केलं जातं? लॉस. या प्रोसेसला म्हणतात डिहायड्रेशन. काय म्हणतात? डिहायड्रेशन. सिट्रिक ऍसिडचं जर डिहायड्रेशन केलं तर त्या ठिकाणी बनते सिस ॲकोनिटिक ऍसिड. काय बनते बेटा? सिस ॲकोनिटिक ऍसिड. सिस ॲकोनिटिक ऍसिड. समजतंय का? जेव्हा सिट्रिक ऍसिड मधनं वॉटर काढला तर काय बनते बेटा? सिस ॲकोनिटिक ऍसिड. आणि सिस ॲकोनिटिक ऍसिड मध्ये परत वॉटर टाकला. कळलं का तुम्हाला? वॉटर काढला परत वॉटर टाकला. समजलंय? नाही कळलं तुम्हाला? पहिले काय केलं? सिट्रिक ऍसिड ट्रीटेड विथ किंवा सिट्रिक ऍसिड काय केलं? डिहायड्रेट केलं, वॉटर लॉस केला, सिस ॲकोनिटिक ऍसिड बनला. आता वॉटर परत टाकलं तर काय बनेल बेटा त्या ठिकाणी? आयसोसिट्रिक ऍसिड. समजतंय? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. इथं सिट्रिक आहे, इथं आयसोसिट्रिक. अंडरस्टँड? अब काय होईल लक्षात असू द्या. आता काय होणार लक्षात द्या. आयसोसिट्रिक ऍसिड जो आहे कोण बेटा? आयसोसिट्रिक ऍसिड आहे. याच्यामध्ये काय होईल बेटा? आता ऑक्सिडेशन होईल. काय होईल बेटा? ऑक्सिडेशन. आता जर ऑक्सिडेशन होईल म्हणजे काय होईल? लक्षात ठेवा. ऑक्सीडेशन होने म्हणजे लॉस ऑफ हाइड्रोजन. काय लॉस कर बड़ा भाई? हाइड्रोजन लॉस कर देगा. यहाँ पे क्या बन जाएगा बेटा? NAD कन्वर्ट हो जाएगा किसमें बेटा? NADH2. यानी इथं काय होणार? ऑक्सिडेशन होणार म्हणजे हाइड्रोजन काय होईल? लॉस. मग याला मी डिहायड्रोजनेशन फर्स्ट म्हणू का? किंवा इथे हाइड्रोजन लॉस झाले म्हणजे काय झाला? डिहायड्रोजनेशन. लिहितो मी या ठिकाणी. काय झालं बेटा? डिहायड्रोजनेशन. काय झालंय? डिहायड्रोजनेशन. आता डिहायड्रोजनेशन NAD आणि NADH2. आता NAD कन्वर्टेड इनटू NADH2 झाला. तर सिट्रिक आयसोसिट्रिक ऍसिडचं जेव्हा डिहायड्रोजनेशन होईल तर आयसोसिट्रिक ऍसिड कन्वर्टेड इनटू ऑक्झालो सक्सिनिक ऍसिड. कशामध्ये कन्वर्ट होईल बेटा? ऑक्झालो सक्सिनिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होईल. इट इज कन्वर्टेड इनटू ऑक्झालो सक्सिनिक ऍसिड जो की किती कार्बनचा असणार बेटा? 6 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे. अंडरस्टँड? आता isocitric acid undergoes dehydrogenation where is NAD converted to NADH2 in the presence of enzyme citrate dehydrogenase. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये बेटा? सिट्रेट डिहायड्रोजनेज एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये डिहायड्रोजनेशन फर्स्ट होईल. दॅट इज डिहायड्रोजनेशन फर्स्ट. व्हाय? कारण सगळ्यात पहिले डिहायड्रोजनेशन झालं. क्रेब्स सायकल मधलं पहिलं नाही आता आहे त्याच्यामुळे याला फर्स्ट डिहायड्रोजनेशन म्हणणार. आता ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिड अंडरगोज डिकार्बोक्सिलेशन. काय होईल बाळा याच्यामध्ये आता? डिकार्बोक्सिलेशन. लक्षात ठेवा. ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिड अंडरगोज डिकार्बोक्सिलेशन. ओके. अँड लॉस द कार्बन डायऑक्साइड. काय लॉस करेन या ठिकाणी? कार्बन डायऑक्साइड लॉस करेन. या रिएक्शनला काय म्हणणार बेटा आपण? डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन फर्स्ट. कारण पहिले डिकार्बोक्सिलेशन आहे. मग आता डिकार्बोक्सिलेशन झाले तर डिकार्बोक्सिलेशन झाल्यानंतर ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिड मधनं कार्बन डायऑक्साइड लॉस झाला तर गेट कन्वर्टेड इनटू अल्फा कीटो
ग्लुटॅरिक ऍसिड. कशामध्ये कन्वर्ट होईल बाळा हा? अल्फा कीटो ग्लुटॅरिक ऍसिड, जो की किती कार्बनचा असणार आहे बेटा? 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असेल. समजतंय? किती कार्बनचा असणार आहे? 5. कारण एक कार्बन काय झाला 6 मधला लॉस झाला, कार्बन डायऑक्साइड रिलीज झाला. इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम सक्सिनेट डीकार्बोक्सिलेज. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये? सक्सिनेट डीकार्बोक्सिलेज. लक्षात ठेवा, कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये बघा? सक्सिनेट डीकार्बोक्सिलेज. सॉरी, डीकार्बोक्सिलेज ह्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये ऑक्झॅलो सक्सिनेट कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल बेटा? अल्फा कीटो ग्लुटॅरिक ऍसिड. समजते ना सगळ्यांना? एकदम सिंपल चाललंय ना. 1 बाय 1 आपण रिएक्शनचे नाव सुद्धा लक्षात घेतोय. हा, रिएक्शनचे कोणत्या रिएक्शनला काय म्हणायचं ते पण कळतंय. ओके, क्लियर झालंय? अब क्या होगा? अल्फा कीटो ग्लुटॅरिक ऍसिड काय करेल माहिती का? सायमल्टेनियस. कसं? सायमल्टेनियसली काय करेल? डिकार्बोक्सिलेशन अँड ऑक्सिडेशन. काय करेल? डिकार्बोक्सिलेशन अँड ऑक्सिडेशन. बघा आता यांच्यामध्ये काय होईल. दोन्ही होईल म्हणून ब्लॅक पेन दाखवतो आपण याला. काय होईल बघा, लक्षात ठेवा या ठिकाणी. Here a decarboxylation यानी बोला लॉस ऑफ CO2, कार्बन डायऑक्साइड काय होता? लॉस. त्याच्यानंतर काय म्हणतोय आपण या ठिकाणी? लॉस. आता ऑक्सिडेशन होते, याचा अर्थ काय होते बेटा? बोला. NAD कन्वर्टेड इनटू NADH2. म्हणजे या ठिकाणच्या 2 प्रोसेस कंप्लीट होत आहे. लक्षात ठेवा, काय काय कंप्लीट होते इथं? 2 झालाय, डिकार्बोक्सिलेशन अँड डिहायड्रोजिनेशन. आहे की नाही? डिकार्बोक्सिलेशन अँड डिहायड्रोजिनेशन. मग या प्रोसेसला मी काय म्हणणार बेटा? नाव काय देणार या प्रोसेसला? तर मी याला नाव देणार डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन फर्स्ट, सेकंड. आणि डिहायड्रोजिनेशन. डिहायड्रोजिनेशन काय म्हणणार मला याला मी? सेकंड. आहे की नाही? डिकार्बोक्सिलेशन सेकंड अँड डिहायड्रोजिनेशन सेकंड. आणि अल्फा कीटो ग्लुटॅरिक ऍसिड कन्वर्टेड इनटू कशामध्ये कन्वर्ट होईल बघा, लक्षात ठेवा? सक्सिनिल कोए. कशामध्ये कन्वर्ट होईल? सक्सिनिल कोए. कारण या ठिकाणी काय ऍड केला जाईल बेटा? को एन्झाइम ए सुद्धा काय केला जाईल? ऍड केला. काय काय होतंय का बघा, लक्षात ठेवा. काय काय केलं? अल्फा कीटो ग्लुटॅरिक ऍसिड इज ट्रीटेड विथ द कोएन्झाइम ए. कोएन्झाइम ए and loss a carbon dioxide and oxidize NAD molecule. Clear? या NAD molecule ला ऑक्सिडाइज केलं इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये? इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम अल्फा कीटो ग्लुटॅरिक. अल्फा कीटो ग्लुटॅरिक डिकार्बोक्सिलेज ऑक्सिडेज. कळलं का? समजलं तुम्हाला? डिकार्बोक्सिलेज ऑक्सिडेज म्हणू शकतो, डिकार्बोक्सिलेज हायड्रोजिनेज पण म्हणू शकतो. समजलं? दोन्ही एन्झाइम्स या ठिकाणी कॅटलिस्ट असेल. मी लिहून टाकतो काय बेटा? डिकार्बोक्सिलेज ऑक्सिडेज म्हणू शकतो किंवा डिकार्बोक्सिलेज डिहायड्रोजिनेज. ठीक आहे? दोन्ही एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये काय? डिकार्बोक्सिलेज अँड डिहायड्रोजिनेज या दोन्ही एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये येत होईल अँड गेट कन्वर्टेड. याच्यामध्ये काय ऍड झालाय बेटा? ऍसिटिक सॉरी कोएन्झाइम ए काय झालाय? ऍड झालाय. त्याच्यामुळे अल्फा कीटो ग्लुटॅरिक ऍसिड मधून अजून एक कार्बन निघून गेला तर किती कार्बनचा प्रोडक्ट बनणार? 4 कार्बनचा प्रोडक्ट बनेल. दॅट इज कॉल्ड एज सक्सिनिल कोए. काय म्हणणार आपण त्याला? सक्सिनिल कोए. सक्सिनिल कोए नावाचा प्रोडक्ट बनेल, जो किती कार्बनचा आहे? 4 कार्बन कंटेनिंग प्रोडक्ट बनलाय सक्सिनिल कोए. अंडरस्टँड? क्लियर इट? एवढा कन्सेप्ट क्लियर झालाय? आता काय म्हणणार बेटा? लक्षात ठेवा, दी सक्सिनिल कोए अंडरगोज हायड्रेशन अँड फॉस्फोरायलेशन. काय होईल याच्यामध्ये आता? हायड्रेशन अँड फॉस्फोरायलेशन. दोन्ही प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट होती ना. सक्सिनिल कोए अंडरगोज हायड्रेशन. हायड्रेशन यानी काय बेटा? ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आपण बाहेरूनच ऍड केलाय तर बाहेरूनच देऊ. काय होईल बेटा याच्यामध्ये आता? ऍडिशन ऑफ वॉटर H2O. हायड्रेशन. क्लियर? आता अजून काय म्हणते? हायड्रेशन अँड फॉस्फोरायलेशन. हायड्रेशन अँड फॉस्फोरायलेशन म्हणजे इथून काय लॉस होईल बेटा? इनऑर्गॅनिक फॉस्फेट. काय लॉस होईल? इनऑर्गॅनिक फॉस्फेट लॉस होईल आणि तो इनऑर्गॅनिक फॉस्फेट ऍक्सेप्ट करेल न्यूक्लियोटाइड दॅट इज GDP यानी ग्वानोसाइन डायफॉस्फेट. कोण बेटा? ग्वानोसाइन डायफॉस्फेट. GDP हा एक न्यूक्लियोटाइड आहे. काय बेटा? न्यूक्लियोटाइड. हा न्यूक्लियोटाइड काय करेल? एक फॉस्फेट ऍक्सेप्ट करेल. आता डायफॉस्फेट कन्वर्टेड इनटू
ट्रायफॉस्फेट याने इथं काय बनवलं बेटा जीटीपी कळलंय काय बनेल जीटीपी आता जीटीपी कडे जास्त वेळपर्यंत फॉस्फेट थांबणार नाही त्याच्यामुळे हा जीटीपी कडनं फॉस्फेट लॉस करून तो फॉस्फेट कोण घेईन बेटा तर तो फॉस्फेट घेईन एडीपी कोण घेईन एडीपी अँड कन्वर्टेड इनटू अ एटीपी ओके अँड या फॉस्फेट लॉस केला जीटीपी एडीपी कन्वर्टेड इनटू अ एटीपी अँड जीटीपी कन्वर्टेड इनटू अ जीटीपी समजतंय का इनऑर्गॅनिक फॉस्फेट आला जीडीपी चं कन्वर्जेशन जीटीपी झाला जीटीपी ने लॉस केला एडीपी कन्वर्ट झाला एटीपी मध्ये जीटीपी कन्वर्ट झाला जीडीपी मध्ये दिस सायकल रिमेन्स कंटिन्यू समजलं तुम्हाला इट इज एटीपी सायकल त्याला काय म्हणतात एटीपी सायकल म्हणतात तर मग तुम्हाला जर विचारलं त्या ठिकाणी नीट मध्ये प्रश्न विचारला जाईल द वेअर डज एटीपी सिंथेसिस विदाउट इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या विदाउट एटीपी तयार होते क्रेब सायकल मध्ये की कुठं जेव्हा काय होईल तर त्या ठिकाणी हायड्रेशन होईल काय होईल बेटा हायड्रेशन अँड फॉस्फोरायलेशन कोणाचं हायड्रेशन अँड फॉस्फोरायलेशन ऑफ सक्सिनिक कोए समजलं आणि याचा रिझल्ट येईल कशामध्ये रिझल्ट येईल बघा लक्षात ठेवा एवढं झाल्याच्या नंतर हे जे काही सक्सिनिक कोय आहे त्याचं कन्वर्गेशन आहे सक्सिनिक ऍसिड कशामध्ये बेटा सक्सिनिक ऍसिड इज दैट क्लियर किसमें कन्वर्ट हो जाएगा बेटा सक्सिनिक एसिड में कन्वर्ट हो जाएगा कितने कार्बन का है बेटा 4 कार्बन कंटेन आता तुम्ही सांग कोएन्झाइम ए काय झालं तर कोएन्झाइम ए काय होऊन गेला बेटा लॉस इकडं ऍड झालाय इकडं आलाय लॉस अंडरस्टँड इज दैट क्लियर आता बघा काय म्हणतोय सक्सिनिल कोए अंडरगोज हायड्रेशन अँड फॉस्फोरायलेशन वेअर इज लॉस ऑफ कोएन्झाइम ए अँड इट इज कन्वर्टेड इनटू अ सक्सिनिक ऍसिड इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम सक्सिनेट थिओकायनेज कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये बेटा सक्सिनेट थिओकायनेज एन्झाइमचं नाव भरपूर बहुत प्यारा नेम है क्या बेटा सक्सिनेट थिओकायनेज ध्यानात राहील का नाव काय बेटा नाव सक्सिनेट थिओकायनेज ओके दिस सक्सिनिक ऍसिड आता या सक्सिनिक ऍसिड मध्ये काय होईल अगेन डिहायड्रोजनेशन काय होईल बेटा बोला सक्सिनिक ऍसिड अंडरगोज अ डिहायड्रोजनेशन यानी डिहायड्रोजनेशन किती वेळा आता आहे हे झालं किती वेळा येतात डिहायड्रोजनेशन सेकंड आता किती वेळा डिहायड्रोजनेशन थर्ड ओके आता डिहायड्रोजनेशन थर्ड झालं सक्सिनिक ऍसिड मध्ये डिहायड्रोजनेशन झालं अँड गेट कन्वर्टेड इनटू अ फ्युमॅरिक ऍसिड कशामध्ये कन्वर्ट मला होती आता फ्युमॅरिक ऍसिड लक्षात आता फ्युमॅरिक ऍसिड मध्ये डिहायड्रोजनेशन होताना या ठिकाणी काय होतं एनएडी तयार होईल आता इथं नाही इथं काय तयार होतं माहिती का एफएडी कन्वर्टेड इनटू अ FADH2 कळलं काय बनेल एफएडी कन्वर्टेड इनटू अ FADH2 इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम सक्सिनेट डिहायड्रोजनेज कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये बेटा सक्सिनेट डिहायड्रोजनेज सक्सिनेट डिहायड्रोजनेज क्लियर कळलंय तुम्हाला काय बेटा या ठिकाणी सक्सिनेट डिहाइड्रोजनेज एंजाइम का प्रेजेंस में इज दैट क्लियर अब क्या होगा फ्यूमेरिक एसिड कितने कार्बन का कंपाउंड है बेटा 4 कार्बन 4 कार्बन कंटेनिंग कंपाउंड है ठीक है मग आता काय होईल फ्यूमेरिक एसिड अगेन आता काय होईल फ्यूमेरिक एसिड लक्षात ठेवा तर फ्यूमेरिक एसिड कधी काय केलं जाईल हायड्रेशन केलं जाईल काय केलं जाईल बेटा हायड्रेशन यानी काय बेटा एडिशन ऑफ वॉटर H2 आपण याच्यामध्ये ऍड करणार फ्युमॅरिक ऍसिड गेट हायड्रेशन इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम फ्युमॅरेज कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये फ्युमॅरेज एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये फ्युमॅरिक ऍसिडला जर आपण हायड्रोलाइज केलं तर गेट कन्वर्टेड इनटू अ मॅलिक ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होतो बेटा मॅलिक ऍसिड हे किती कार्बनचं आहे बेटा 4 कार्बन कंटेनिंग कंपाउंड आहे दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज हायड्रेशन या प्रोसेसला काय म्हणतात बेटा हायड्रेशन म्हणतात आता हायड्रेशन झालंय आता हायड्रेशन झाल्यानंतर मॅलिक ऍसिड अगेन रिटर्न बॅक टू ऑक्सिडाइज हे काय होईल बेटा आता ऑक्सिडाइज होईल यानी याचं काय करणार बेटा तुम्ही ऑक्सिडेशन करणार काय करणार बेटा ऑक्सिडेशन वेअर इज बोला NAD
converted into a NADH2. ओके. आता इथं जे आता काय झालं बेटा, हायड्रोजनेशन डिहायड्रोजनेशन झाले, म्हणून या प्रोसेसला काय म्हणणार बेटा आपण, डिहायड्रोजनेशन. किती बेटा, 4. डिहायड्रोजनेशन 4 इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम मॅलेट. बोला, मॅलेट डिहायड्रोजनेज. कोणत्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये, मॅलेट डिहायड्रोजनेज एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये, and malic acid converted into a oxaloacetic acid, and this oxaloacetic acid again treated with the acetyl CoA, and the cycle become continue, and that is the Krebs cycle. ही काय असणार बेटा, Krebs cycle असणार. एकदम सिंपल आहे, पण जर समजून घेतली तर सिंपल आहे, नाही तर मग अवघड आहे. कळलं तुम्हाला. आपण एकदा वन शॉट डबल घेऊ, एकदम फास्ट. ठीक आहे. आपण काय बघतोय, एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन किती स्टेप मध्ये कंप्लीट होते, 3 स्टेप मध्ये. पहिली स्टेप कोणती आहे, ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मध्ये काय होते, ग्लुकोज मॉलिक्यूल कन्वर्टेड इनटू अ पायरुविक ऍसिड. ओके. पायरुविक ऍसिड आल्यानंतर पायरुविक ऍसिड डज नॉट एंटर इनटू क्रेब्स सायकल. आता कळलं का, पायरुविक ऍसिड या क्रेब्स सायकल मध्ये एंटर करू शकत नाही. त्याच्यामुळे काय केलं जाईल, तर त्या ठिकाणी ऍसिटिलेशन होईल. कशाचं बेटा, पायरुविक ऍसिड. ऍसिटिलेशन होताना काय होत असतं बेटा, तर लॉस ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ कार्बन डायऑक्साइड, डिकार्बोक्सिलेशन होईल. डिकार्बोक्सिलेशन झालं नंतर ऍसिटिल कोए तयार होईल, आणि ऍसिटिल कोए एंटर करेल कशामध्ये, क्रेब्स सायकल. दॅट ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ऍज ऍसिटिलेशन ऑफ पायरुविक ऍसिड. त्या प्रोसेसला ऍसिटिलेशन ऑफ पायरुविक ऍसिड असे म्हणतात. समजलंय. अब क्या होगा, एसिटिलेशन झाले तो oxaloacetic acid is treated with the acetyl CoA. Okay, and in the presence of enzyme citrate, synthetic and water get converted into a citric acid. समजलं इथपर्यंत. या प्रोसेसला म्हणतात काय, कंडेन्सेशन. and again this was tasteless. असं होईल. परत एक्सप्लेन करू गेला डबल. आता डबल तेच सांगणार आहे मी. डबल त्या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये एवढं कळाले का तुम्हाला. जर व्यवस्थित बघत जर गेले तर मला सांगा, क्रेब्स सायकल मध्ये एकूण किती रिएक्शन्स आहेत, किती रिएक्शन्स बेटा क्रेब्स सायकल मध्ये एकूण. फर्स्ट रिएक्शन इज अ कंडेन्सेशन, सेकंड वन इज अ आयसोमरायझेशन, थर्ड वन इज अ डिहायड्रोजनेशन फर्स्ट, नंतर डिकार्बोक्सिलेशन फर्स्ट, नंतर डिकार्बोक्सिलेशन सेकंड, डिहायड्रोजनेशन सेकंड. ओके. नंतर हायड्रेशन अँड फॉस्फोरायलेशन, नंतर डिहायड्रोजनेशन, नंतर हायड्रेशन, नंतर डिहायड्रोजनेशन. हाऊ मेनी स्टेप्स आर देयर, 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. किती स्टेप, हाऊ मेनी स्टेप्स आर देयर, 9 स्टेप्स. मग ग्लायकोलिसिस सोपं का क्रेब्स सायकल, क्रेब्स सायकल सोपी. लक्षात ठेवा, कारण ग्लायकोलिसिस मध्ये किती स्टेप्स आहे, 10 स्टेप्स आहे, आणि क्रेब्स सायकल मध्ये किती स्टेप्स आहे, 9 स्टेप्स आहे. समजलाय. मग तुम्ही नंतर जर कार्बन डायऑक्साइडचा काय विषय, किती कार्बन डायऑक्साइड लॉस झाले इथून, 2. बरोबर आहे. आपल्याला लॉस किती करणं आहे, 6. मग बघा आता, पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जेशन झालं कशामध्ये, ऍसिटिल मध्ये, तर किती कार्बन लॉस केले आपण, 1. मग 1 कार्बन लॉस झाला. ठीक आहे. याच्यामधून किती कार्बन लॉस झाले, 2. तर एकूण किती झाले, 1 हा 1, आणि क्रेब्स सायकल मध्ये 2 कार्बन डायऑक्साइड लॉस झाले. तर टोटल कार्बन डायऑक्साइड किती झाली, 3. मग 3च लॉस झाले ना, 6 कुठे झाले. तर लक्षात ठेवा, पायरुविक ऍसिड एक बनला होता का, 2. प्रत्येक पायरुविक ऍसिड वेगळ्या क्रेब्स सायकल मध्ये एंटर करेल. म्हणजे एकदा एक ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेकडाऊन झाला, एक ग्लायकोलिसिस प्रोसेस झाली, 2 कार्बन काय होईल, क्रेब्स सायकल किती होईल बेटा, 2. कारण प्रत्येक पायरुविक ऍसिड प्रत्येक क्रेब्स सायकल मध्ये जाईल. बरोबर. मग एका क्रेब्स सायकल मध्ये किती कार्बन डायऑक्साइड लॉस केले आपण, 3. तर 2 क्रेब्स सायकल मध्ये किती करणार, 7 झाले. क्लिअर, कन्सेप्ट क्लिअर. तुम्ही म्हणता मग एनर्जी कुठे आहे, कार्बनचा नामोनिशाण मिटून आपल्या ग्लुकोजचं नामोनिशाण राहिलं का आता, काही कुठं पुढच्या रिएक्शन मध्ये काही जायला आहे का आता, काहीच नाहीये. मग आता एनर्जी कुठं बनेल, एनर्जी इथं आहे, NADH2, ATP, FADH2, NADH2. हे काय आहे आपले, काय आहे, एनर्जी आहे. याच्यापासून एनर्जी कशी मिळते, त्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम म्हणतात. कळलं तुम्हाला. याच्यापासून कशी एटीपी तयार केल्या जाईल काय म्हणतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. ओके. सो दॅट इज द क्रेब सायकल. इज दॅट क्लिअर.
ड्रॉ दिस